राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। आज आणि उद्या संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी। वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा देण्यात आला इशारा। अरबी समुद्रामध्ये चक्रीय स्थिती तयार झालेली आहे, त्यामुळे मंगळवार आणि बुधवार हे 2 दिवस घराबाहेर पडताना सावध राहावे, अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आगामी 48 तास राज्यामध्ये सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। 12वीमध्ये यंदा सुद्धा पुण्यात मुलीच लय भारी विभागाच्या निकालामध्ये 3.12% घट। पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक 94.87% निकाल जाहीर। सोलापूर जिल्ह्याचा 88.62% निकाल, तर अहिल्यानगर जिल्ह्याचा 86.34% निकाल लागलेला आहे। भूसंपादनावरून सरकार शेतकरी संघर्ष अटळ। 7 दिवसांमध्ये प्रस्ताव न दिल्यास सरकार प्रस्ताव देईल, असे बावनकुळे म्हणाले। तर आमची काळी विकायची नाही, शेतकऱ्यांची ठाम भूमिका। सरकारला सद्बुद्धी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळू दे। शेतकरी संघटनांचे सीतामातेला साकडे। श्री काळाराम मंदिरामध्ये आंदोलन। माहिती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला चांगलीच पाने पुसलेली आहे, कारण माहिती सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा प्रकारचे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते। मात्र सरकारला या शब्दाचा आता कुठेतरी विसर पडत चाललेला आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने याविषयी आवाज उचलणे आता गरजेचे असणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे। यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये वाढ। शेती मशागतीची लगबग। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मागणी वाढली। वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस। वाळूज महानगरमध्ये वाहनधारकांची धांदल। नागरिकांची उकड्यापासून सुटका। जीएम शेतीमाल घ्या, हमीभाव बंद करा, अमेरिकेची प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारामध्ये मागणी। परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशीम कोष उत्पादनामध्ये 30 टन वाढ। आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे चांगल्या बाजारभावामुळे मदत। उद्या देशामध्ये युद्धसज्जतेचे मॉक ड्रिल सायरन। नागरिकांच्या बचावाचा सराव। युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करा, सर्व राज्यांना केंद्र सरकारचे निर्देश। 12वीचा निकाल घसरला। यंदा सुद्धा मुलींचाच डंका। कोकणाची बाजी। लातूर पॅटर्न माघारला। 100 नंबरी कॉलेज 1929, तर 38 कॉलेज शून्यावरती आउट। यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाही मिळाले। कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल, मंडळ अध्यक्षांचा दावा। राज्यामध्ये दररोज 100हून अधिक महिला मुली बेपत्ता। सुरक्षितेवरती मोठे प्रश्नचिन्ह। कुटुंबांच्या वेदना आकड्यामध्ये अडकलेल्या। परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम मुदत ही 20 मे पर्यंत वाढवली। एससी नवबद्ध विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता सुवर्ण संधी। 1.25 महिन्यामध्ये लिंबूने केले मालामाल। 1.5 लाख रुपयांची कमाई। गायवड येथील शेतकरी गायकवाडांची प्रयोगशीलता। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले 1001 कोटी रुपये। बँकेकडून अकाउंट फ्रीज। सायबर सेलमध्ये सुद्धा तक्रार। ऑनलाईन व्हिडिओ कमाईमध्ये टीव्हीला सुद्धा मागे टाकणार। 2029 पर्यंत $8.6 अब्ज महसूल मिळण्याचा अंदाज। पुढील 3 दिवस पावसाचे। राज्यामध्ये अवकाळीचा इशारा। बुलढाणा वाशिम जिल्ह्यात सुद्धा गारपिटीसह अवकाळीची हजेरी। अडगाव बुद्रुक परिसरामध्ये उन्हाच्या तडाख्याने कांदा पीक कोमजले। शेतकरी संकटामध्ये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिन्यानंतर अवकाळी पाऊस। सावखेड तेजमध्ये 3 गुरे दगावली। काही भागामध्ये गारपीट। उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान। लाडक्या बहिणींचेच लाड। अंगणवाडी सेविका उपेक्षित। नाराजीचा सूर। अर्ज तर भरून घेतले, मोबदला कधी देणार सरकार। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। उन्हाळी पिकांना फटका। उकड्यापासून दिलासा, पावसाची शक्यता नाही। मिल क्वालिटी सोडा, सीड क्वालिटीलाही मिळेना हमीदर। खरीप हंगामाच्या तोंडावरती सोयाबीनची स्थिती वाईट। भिजवायला केवळ 4,700 रुपयांचा दर। 352 गावांसाठी 108 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवल्यामध्ये तीव्र टंचाई। टँकरची संख्या वाढते। ग्रामीण भागामध्ये वाढली महिलांची भटकंती। प्रशासनाकडून तयारी। दुप्पट दरवाढीमुळे लाल मिरचीचा वाढला ठसका। निराडे परिसरातील गृहिणीचे कोलमडले बजेट। नीरा खोऱ्यातील 4 धरणामध्ये 26.56% पाणी साठा। ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला। गतवर्षीपेक्षा सरासरी 10% अधिक। मराठवाड्याला गारपीट तसेच अवकाळी पावसाचा फटका। वीज पडल्याने 3घाचा मृत्यू। जनावरेही दगावली। फळबागा कोलमडल्या। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह 26 राज्यांमध्ये पावसाचा इशारा। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस व गारपिटीचा अंदाज। मराठवाड्याने मागितले 6,231 कोटी रुपये। सरकारने झोडीमध्ये टाकले 3,935 कोटी रुपये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 56,000 टीओडी मीटर बसवले। मीटरसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड नाही। तलाठ्याच्या नावाने एजंटाने घेतली 5,000 रुपयांची लाच। गांधीले येथील तलाठी सज्जा कार्यालयामध्ये रसला पोलिसांनी सापळा। आम्ही बॅगा भरून ठेवल्याय, तीर्थदर्शनाला कधी निघायचे साहेब। वयोवृद्धांची प्रतीक्षा कायम। याद्या मंजुरीसाठी पाठवून सुद्धा अद्याप नाही निर्णय।
मानवत परिसरामध्ये पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कारण तक्रारी करून सुद्धाही पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तहसीलदारांनी सोमवारी तालुका कृषी कार्यालयामध्ये शेतकरी, कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। ऊसाचा गोडवा भावला, 5,000ने क्षेत्र वाढले पण भाव काही मिळेना। इसापूर व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यामुळे शेतकरी झाला आनंदी, 3,000चा हवा भाव। जालना जिल्ह्याच्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला असून गारपिटीमुळे उन्हाळी पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे तसेच खते पुरवठा करावा, अर्जुन खोतकर यांची मागणी। खरीप हंगामाची आढावा बैठक संपन्न। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी, लातूर शहरामध्ये औसा रोडवरती झाडे उन्मळली, तब्बल 1.5 तास वाहतूक विस्कळीत, दुकानांसमोर उभ्या केलेल्या मोटरसायकलींचे मोठे नुकसान। शक्तीपीठाने रोजगार निर्माण होण्याऐवजी शेतकरी देशोधडीला लागतील, सद्भावना पदयात्रा। हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवरती टीका। पीक विमा व शासन मदतीवरील तक्रारींसाठी 7 मे रोजी बैठक होणार संपन्न। परभणी जिल्ह्यामध्ये वादळाने फळबागांचे मोठे नुकसान, पत्रे उडाले। हिस्सी गावामध्ये वादळी वाऱ्याने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीची घटना, केळीचे पीक झाले आडवे, आंब्याच्या झाडाखाली सुद्धा पडला कैऱ्यांचा सडा, 40 क्विंटल कापसासह 2,500 कडबा पेंढ्या खाक। पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनी प्रतिनिधीला धरले धाऱ्यावरती, शेतकऱ्यांचा संतप्त पवित्रा। आता शेतकरी म्हणतात गारपिटी नको रे बाबा, रोजच्या अवकाळी आणि वादळी वाऱ्याने शेतकरी झाले बेजार, अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान। मका पिकातून एका एकराला लाख रुपयांच्या उत्पन्नाची गॅरंटी, पालंदूर मंडळ अंतर्गत 240 हेक्टरवरती लागवड। चारमोशी परिसरामध्ये गारपिटीने मका तसेच धान पीक उद्ध्वस्त झालेले असून नुकसानीच्या पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणा सरसावली। खरीप हंगामामध्ये लागणार 97,000 मेट्रिक टन खत, कृषी विभागाने नोंदवली मागणी, शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त। नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासन पोहोचले खात्यामध्ये, विनोद अग्रवाल यांनी दिले पंचनामे करण्याचे निर्देश। आपले सरकार सेवा केंद्र महागले, 80 रुपयांनी दरवाढ, दाखले प्रमाणपत्रासाठी 100 रुपये मोजावे लागणार, घरपोच सेवेसाठी वाढीव 50 रुपये। वर्षभरामध्ये वन विभागाने पकडली 1,085 माकडे, 205 प्राणी नैसर्गिक अधिवासामध्ये, 239 शेतकऱ्यांना 26 लाख रुपयांची भरपाई। वसुलीचे टार्गेट, आरटीओचा दणका 246 कोटी रुपयांचा, महसुलामध्ये 27 कोटीने वाढ, उद्दिष्ट पूर्तता 274 कोटी 73 लाख रुपयांची। वर्षभरामध्ये जिल्हाभरात 128 जणांनी केले मालकीनीच्या नावे नवे घर, कौतुकास्पद। मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत मिळत असल्याने गृहलक्ष्मीला प्राधान्य। आताच अर्ज करा आणि मिळवा अनुदानामध्ये मिनी ट्रॅक्टरसाठी 3.25 लाख रुपये, आतापर्यंत 48 ट्रॅक्टर तर उपसाधन असलेले 62 पॉवर टिलर करण्यात आले वाटप। शेतकरी 5 वर्षांपासून ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये, कृषी विभागामध्ये मारतायत चक्रा, कृषी विभाग म्हणते शासनाकडे प्रस्ताव दिला। 40 गावामध्ये नुकसानीची आज होणार पाहणी, जामनेरला अवकाळीचा फटका, सायगाव नांद्रेमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस। पशुगणनेसाठी मुदतवाढ तरी सुद्धा प्रज्ञक पोहोचलेच नाहीत, 15 गावामध्ये प्रज्ञक न पोहोचल्याने नाराजी। अनाथ बेघरांसाठी सरकार देते 2,250 रुपयांची मदत, सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी वंचित, राज्य सरकारने जनजागृती करण्याची आवश्यकता।